भेटायला त्याला भेटू. आणि that's rude. ते दिसतंय का लांब तिथे एक एअरपोर्ट आहे. सो तिथून फ्लाईट्स टेक ऑफ आणि लँड होताना आपल्याला दिसतात. आपल्या रूम मधूनच, ही रूमच्या विंडो मधूनची जी व्ह्यू आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. सो व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. साधा माणूसच्या आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण खाली जाणार आहोत, करणार आहोत ब्रेकफास्ट आणि जाणार आहोत बाथला. म्हणजे बाथ नावाची जागा आहे बघायला. तुम्ही म्हणाल नाही तर आंघोळीला चाललंय ते काय दाखवतोय. असे मी विनोद मारत असतो पानचट मध्ये आधे, ते सहन करायचे. चला ब्रेकफास्ट करून घेऊ आता खाली जाऊन. तुम्हाला मी नजारा दाखवलाय विंडो मधनं कसं. पक्षी बघा, थांबा अजून एक दाखवतो आणि मग ब्रेकफास्ट. कबूतर आहेत का? आय डोंट नो कुठले पक्षी आहेत, पण वेल कबूतरच वाटतात. उगाच दाखवलं तुम्हाला. एनिवे चला ब्रेकफास्ट करू. इथे ना कोणी युजली चपला वगैरे घालत नाही. सो मी चपला आणल्याच नाहीत. म्हणलं शूज घेऊन जाऊ. जिथे कुठे जायचं असेल आपण हे शूज घालूनच जाऊ ना, काय फरक पडतो. पण प्रॉब्लेम असा झालाय की आपल्या इथे कसं हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस जशी मिळते ना, की टूथपेस्ट नाहीये बाबा किंवा टॉवेल हवाय बाबा तर प्लीज वर आणून द्या. इथे तशी पद्धत नाहीये. ते म्हणजे तुम्ही रिसेप्शनवर फोन करू शकतात आणि ते म्हणतात की खाली या, तुम्हाला टूथपेस्ट हवी आहे, देतो ना, खाली या ना रिसेप्शन पाशी, तिथे आणि कलेक्ट करा. फूडचं पण तसंच आहे. इथे मेनू कार्ड वगैरे ठेवलाय. पण तुम्हाला ऑर्डर जर करायचा असेल तर ऑर्डर असं तुम्ही नाही करू शकत. मे बी इथून ऑर्डर कराल पण कलेक्ट करायला तुम्हाला खालीच जायला लागतं. सो अशी सिस्टीम आहे. चांगली लोक आहेत, असं वाईट काय कोणी वागवत नाहीये. आता ते फक्त मायाशीच अशी वागतायत का बाकी सगळ्या रूम्स मध्ये असंच आहे देव जाणे. पण खाली जायला लागतं. खाली गेलं की एकदम हसून सगळं असं देतात. आज टूथपेस्ट आणि ब्रश मला त्यांनी असं हे घ्या ब्रश करा असंही म्हणले. सो अशी सिस्टीम आहे. त्यामुळे शूज घालू आणि जाऊ. सांगायचं तात्पर्य असं की चपला कॅरी करा, कारण की दरवेळेस खाली जाताना तुम्ही शूज नाही घालू शकत ना. इथल्या हॉटेल रूम मध्ये त्या तशा चपला ज्या मिळतात तशाही नाहीये. चपला कॅरी करा. तर मी हे असे 2 पेअर ऑफ शूज आणि मी आता घातलेत ते शूज असं घेऊन चाललोय. आपली बॅग पॅक एक्स्ट्रा टी शर्ट कॅरी करत नाही, डिओड्रंट कॅरी करतोय. बाहेर किती थंडी आहे आय एम नॉट शुअर, पण इट वॉज व्हेरी प्लेझंट येस्टरडे. त्यामुळे आय थिंक एका जर्सीवरती होईल. जॅकेट घ्यायची गरज पडणार नाही असं मी अज्युम करतोय. आता बाथला थंडी असू शकते पण माझ्याकडे तेवढी मोठी बॅग नाहीये की मी एक्स्ट्रा जॅकेट वगैरे कॅरी करू शकेन. मे बी एक टी शर्ट कॅरी करीन. तुम्ही जेव्हा याल तेव्हा एक हलकासं जॅकेट वगैरे कॅरी करा. म्हणजे जेव्हा केव्हा याल क्लायमेट बघून या. इथे कधीही पाऊस पडतो. त्यामुळे दिवसाला जेव्हा तुम्ही बाहेर पडता, की सपोज आज मी बाहेर पडणार आहे तर सकाळी वेदर फोरकास्ट बघायचं दिवसाचं कसं आहे काय आहे आणि मग बाहेर पडायचं. आता आपली बॅग रेडी आहे. इथे सगळं ट्रायपॉड मी मोठा घेत नाहीये. ह्याच्याबरोबर जो ट्रायपॉड आहे म्हणजे जो मी हातात पकडलाय आता, छोटासा ट्रायपॉड आहे तो इनफ आहे. फुटबॉल घेणार आहे. आपली नॉर्मल बॅग घेणार आहे ज्यात पासपोर्ट आणि जे सगळं बाकी सामान आहे ते. फोन घेणार आहे. आपण आता व्लॉग फोनवरती करतोय. येस, गोप्रो पण मी कॅरी केलाय पण आता तरी फोनवरती आपण व्लॉग करू आणि मग बघूयात. चला खाली जाऊ, ब्रेकफास्ट करू आणि बाहेर पडू. खूप प्लेझंट दिवस आहे, छान वातावरण आहे. आता आपण चाललो आहोत ट्रेन स्टेशनच्या इथे. ट्रेन स्टेशन घेऊन 2-3 ट्रेन बदलायच्या आहेत. यावेळेस काय केलंय, मी रिचार्ज करून आलोय, इंटरनॅशनल रिचार्ज करून आलोय. त्यामुळे मॅप्स आपल्याकडे आहेत. मॅप्स लावूनच जाणार आहोत. 3 ट्रेन स्टेशन बदलून आपल्याला जायचंय बाथला. 2-3 जागा आहेत ज्या आपल्याला ह्यावेळेस कव्हर करायच्या आहेत. एक तर ब्रायटन आहे, दुसरं म्हणजे बाथला आपण आता चाललोय. केम्ब्रिजला जायचा प्लॅन आहे. अजून मी नक्की ठरवलेलं नाहीये की केम्ब्रिजला जायचं का ऑक्सफर्डला जायचं. ऑक्सफर्डला खूप आधी मी जाऊन आलोय. ऑल्सो आपल्याला कॉट्सवर्ल्ड, येस कॉट्सवर्ल्ड पण आपल्याला कव्हर करायचं आहे, कारण की खूप सुंदर टाऊन आहे असं मला कळलंय. मेन म्हणजे कॉट्सवर्ल्ड 4 तास लांब आहे ट्रेननी. सो माहिती नाही, आता बघू. हे बघा, हे एअरपोर्ट समोरच आहे आपल्या, दिसतंय का? त्यामुळे माझ्या रूममधून टेक ऑफ आणि लँडिंग अगदी क्लिअर असं दिसतं. इथे छोटंसंच एअरपोर्ट आहे, हे मेन एअरपोर्ट नाही आहे. हिथ्रो लांब आहे इथून. पण आपण येऊ कधीतरी चिल करायला. इथे लोक थांबलेली आहेत, मला काही जागा दिसत आहे इथे. सो व्ह्यू चांगला आहे. आहोत आपण इथे 10 दिवस आहोत.
सो आपण इथे येऊयात. आता मी मॅप्स लावतो आणि जसं आपण पुढे जाऊ सांगतो कसं कुठे चाललोय ते. लवली इटाई टुडे. मी परत आल्यानंतर जर असं बोलायला लागलो सच अ लवली इटाई लव्ह, तर प्लीज डोंट माइंड. मला सवय होईल इथल्या लोकांची, इथल्या. चला जाऊयात. इथे काय आहे माहिती आहे का, इथे उलट आहे. ट्रेन जिथून येते ना त्या स्टेशनचं नाव दिलेलं असतं, जिथे जाते ते नाही. सो ते कन्फ्युजिंग आहे. आता हे बेसिकली टॉवर गेटवे आहे. तिथून ट्रेन येतीये, तिथे जाणार नाही आहे असं आत्ता तरी मला वाटतंय. आता जसं जसं आपण यूज टू हो तसं तसं आपल्यालाही कळत जाईल की आपण बरोबर आहे का चुकीचे आहेत. आत्ता मी एका स्टेशनला उतरलो, नेक्स्ट स्टेशनला उतरायचं होतं. ह्या अशा गोष्टी होत राहतात. काही नाही, वर बघायचं, वाचायचं, लोकांना विचारायचं, लोक हेल्प करतात. पण आत्ता तरी असाच अंदाज आहे की गेटवे टॉवर गेटवेवरून ही ट्रेन येते आणि आपल्याला ज्या डिरेक्शनला जायचं आहे त्या डिरेक्शनला चालली आहे. एक स्टॉप आपण आधीच उतरलो आहोत, आपल्याला पुढच्या स्टॉपला उतरायचं होतं. कळलंय, परत त्याच स्टॉपला आलोय, पुढच्या स्टॉपला उतरू. ऑल्सो इथे झोन हा प्रकार आहे. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5 त्याप्रमाणे पासेस घ्यायला लागतात. ऑब्व्हियसली इथे एक झोन 1, झोन 2चा असं डे पास किंवा असा टाईपचं आहे. म्हणजे झोन 3 झोनचे पास, 4 झोनचे पास, डे पास असं आहे. पण आपल्याला कळायला वेळ लागेल, त्यामुळे मी आत्ता स्टेशन टाईप करून की आपल्याला कुठल्या स्टेशनपर्यंत पास हवा आहे तिथून रिटर्न असा पास घेतलेला आहे दिवसाचा. तो मी दिवसभरात कधीही वापरू शकतो आणि त्यात मग मल्टिपल एंट्रीज फ्री आहेत. पण ते पण आपल्याला बघून जरा विचार करून करायला लागणार आहे. बाय द वे हा गॉगलही मला ग्लोब अँड बियॉन्डवाल्यांनी दिला आहे. सो शाउट आउट अगेन टू ग्लोब अँड बियॉन्ड. थँक्यू सो मच. सॉरी माझी मेजर चूक झाली. इथे जे वरती स्टेशन दाखवतात ना टॉवर गेटवे, तिथेच ट्रेन जाते त्या डिरेक्शनमध्ये. प्रॉब्लेम असा आहे की 2 स्टेशन आहेत. एक तर अल्बर्ट, थांबा मी तुम्हाला सांगतो, इथे पासेस दाखवायचे आहेत. सॉरी. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय. तर मी सांगत होतो की 2 स्टेशन आहेत इथे. एक तर थांबा, मला स्टेशनची नाव आता त्यांना विसरलो. सो कन्फ्युजन काय झालं मी सांगतो. रॉयल एल्बर्ट आणि रॉयल विक्टोरिया अशी 2 स्टेशन्स आहेत आणि आपण चढलो रॉयल एल्बर्टला, जायचं होतं टुवर्ड्स रॉयल विक्टोरियाला. त्यामुळे मी कन्फ्यूज झालो. सगळीकडे असं तसंच आहे, जे स्टेशन वर दिसेल त्या डिरेक्शनमध्ये ट्रेन जाते आणि इझी आहे. माझी चूक होती, सॉरी. इथे उलटं नाही आहे. तर ही आहे आपली ट्रेन. या ट्रेननी आपण जाणार आहोत. मी रिटर्न तिकीट काढलंय, ते स्वस्त पडतं हां बाय द वे. इथे बघा असं सायकलसाठी स्टँड केलेलं आहे, ते पण ट्रेन स्टेशनवर आहे. पॅडिंग्टन ट्रेन स्टेशन आहे. इथून सगळ्या ट्रेन जातात जिकडे तुम्हाला जायचं आहे तिथे. मेन म्हणजे आपण इथे चढूया, थांबा. मेन म्हणजे तुम्हाला बघायला लागेल की बस जास्त स्वस्त आहे का ट्रेन. तर पॅडिंग्टनहून बाथला यायला साधारण 1.5 तास लागला ट्रेननी. ट्रेनचं रिटर्न तिकीट ऑलमोस्ट 75 पाऊंड पडलं. जर वन वे तिकीट काढलं असतं तर आपल्याला दोन्ही वेला येऊन जाऊन म्हणजे 90 पाऊंडपर्यंत पडलं असतं. तर तुम्ही 1 दिवसाची ट्रिप असेल तर रिटर्न तिकीटच काढा. बसचं तिकीट चेक करा, बस जास्त स्वस्त पडली तर बसनी या, पण बसनी आय एम शुअर दुप्पट तिप्पट वेळ लागणार. सो ट्रेन इज जास्त कन्व्हिनियंट. गर्दी खूप होती पण मला बसायला जागा मिळाली होती. आता तुम्हाला बाथ दाखवतो.